नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुद्र गायकवाड स्वागत करतो आपले धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मक्का या पिकाचे बाजारभाव आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। कापूस दरवाढीला मिळणार मजबूत आधार, कापूस भाव आणखी 300 रुपयापर्यंत सुधारणार। शेतकरी मित्रांनो, बघूया कापूस दरवाढी मागील कारणे। पहिले, कापूस आयातीवर लागू झालेले शुल्क। दुसरे, बाजारातील कमी आवक। तिसरे, तसेच सरकीच्या दरातील तेजी यामुळे कापूस भावात चांगली सुधारणा झाली आहे। कापसाचे सरासरी भाव आता हमी भावाच्या पातळीवर पोहोचले आहेत। कापसाच्या दराला पुढील काळातही मजबूत आधार राहील आणि दरात आणखी 300 रुपयापर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे। देशातील कापूस उत्पादनात यंदा घट झाली आहे। मित्रांनो, देशात यावर्षी कापसाची लागवड कमी झाली आहे आणि पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने यंदा 309 लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज दिला, पण बाजारातील अभ्यासकांच्या मते 280 लाख गाठीच्या दरम्यान उत्पादन स्थिरावले, म्हणजेच उत्पादनात 29 लाख गाठींची घट झाली असे दिसून येते। त्यात आयात शुल्क लागू झाल्याचा परिणाम दरावर दिसून आला। कापूस आयातीवर 1 जानेवारीपासून 11% शुल्क लागू झाले, त्यामुळे आयात कापूस महाग पडणार आहे। देशातील बाजारात 1 जानेवारीपासून दरात 500 ते 1000 रुपयापर्यंत वाढ झाली आहे। सरासरी बाजारभाव 500 रुपयापर्यंत सुधारले आहे, तर चांगल्या प्रतीचा कापूस 1000पर्यंत वाढला आहे। मित्रांनो, याच कारणामुळे सीसीआयनेही वाढवला भाव। आयात खुली असताना सीसीआयच्या खरेदीचा बाजाराला चांगला आधार मिळाला। सीसीआयने आतापर्यंत 75 लाख गाठीच्या आसपास कापूस खरेदी केल्याची शक्यता आहे। खुल्या बाजारातच भाव हमी भावाच्या पातळीला पोहोचल्याने खरेदीचा वेग कमी होणार आहे। दुसरीकडे खुल्या बाजारात कापसाचे भाव वाढत असल्याने सीसीआयनेही कापूस विक्रीचे भाव खंडीमागे 800 ते 1200 रुपयापर्यंत वाढवलेले आहे। गेल्या हंगामातला जवळपास 99% कापूस सीसीआयने विकला आहे। तर ही होती कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। तर बघूया आजचे मक्का बाजार भाव। बाजार समिती विंचूर, कमीत कमी दर आहे 1661, जास्तीत जास्त दर आहे 2399, सर्वसाधारण दर आहे 1750 रुपये। पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार, कमीत कमी दर आहे 1400, जास्तीत जास्त दर आहे 1700, सर्वसाधारण दर आहे 1560 रुपये। पुढील बाजार समिती आहे पाचोरा, कमीत कमी दर आहे 1400, जास्तीत जास्त दर आहे 1700, सर्वसाधारण दर आहे 1500 रुपये। पुढील बाजार समिती आहे जालना, कमीत कमी दर आहे 1350, जास्तीत जास्त दर आहे 1750, सर्वसाधारण दर आहे 1625 रुपये। पुढील बाजार समिती आहे मलकापूर, कमीत कमी दर आहे 1200, जास्तीत जास्त दर आहे 1680, सर्वसाधारण दर आहे 1585 रुपये। पुढील बाजार समिती आहे निफाड, कमीत कमी दर आहे 1511, जास्तीत जास्त दर आहे 1878, सर्वसाधारण दर आहे 1811 रुपये। पुढील बाजार समिती आहे सांगली मिरज, कमीत कमी दर आहे 1950, जास्तीत जास्त दर आहे 2050, सर्वसाधारण दर आहे 2000 रुपये। पुढील बाजार समिती आहे मुंबई, कमीत कमी दर आहे 2500, जास्तीत जास्त दर आहे 3800, सर्वसाधारण दर आहे 3250 रुपये। पुढील बाजार समिती आहे अमरावती, कमीत कमी दर आहे 1650, जास्तीत जास्त दर आहे 1750, सर्वसाधारण दर आहे 1700 रुपये। पुढील बाजार समिती आहे मोहोळ, कमीत कमी दर आहे 1700, जास्तीत जास्त दर आहे 1900, सर्वसाधारण दर आहे 1800 रुपये। पुढील बाजार समिती आहे तासगाव, कमीत कमी दर आहे 2060, जास्तीत जास्त दर आहे 2230, सर्वसाधारण दर आहे 2180 रुपये। पुढील बाजार समिती आहे करमाळा, कमीत कमी दर आहे 1725, जास्तीत जास्त दर आहे 1751, सर्वसाधारण दर आहे 1725 रुपये। पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी, कमीत कमी दर आहे 1747, जास्तीत जास्त दर आहे 1770, सर्वसाधारण दर आहे 1752 रुपये। तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील मक्का बाजार भाव। शेतकरी मित्रांनो, हे भाव बाजार समितीतील आहे,
स्थानिक बाजारात थोडाफार फरक असू शकतो. आपण स्वतः आपल्या जबाबदारीवर माल विक्रीचा निर्णय घ्यावा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.